तुम्ही काय करता इथं? हे सुजाच्या तब्येतीची चौकशी करायला. त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आला असतात ना तर तुम्हाला असं लपून छपून नसतं यावं लागलं. आता काय करणार वहिनी, अहो आमच्यावर शिक्काच बसलाय कानफाट्या म्हणून. हा, आम्ही काही केलं तरी वाईट, काही नाही केलं तरी वाईट, म्हणून हे असं यायला लागतंय आम्हाला. काय रे बंट्या, इकडे कस काय तू? आले असतील तुझे कान भरायला. तर वहिनी तेच म्हणलं ना मी. हा, अहो तुमच्या घरच्यांचं सोडा, पण तुमच्याबद्दल सुजाबद्दल खरंच माझ्या मनात काही नाहीये. हो, म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. थांब पिऊ. बंट्या काय झाले? अरे आता तुला एक सांगायचं होतं, पण वहिनी लईच चिडल्यात रे. काय सांगायचं होतं? सुजा, हेच की तुझ्या जेवणात कुणीतरी काहीतरी टाकलंय. पण आता तुला सांगावं म्हणलं तर वहिनी परत म्हणते की लागला भांडं लावायला. काही सांगायची गरज नाही, मला माहितीये कोणी केलं. कुणी? तुम्ही जावा ना इथून. माझं काय तेव्हा मी जातो, पण सुजा भावा मला अजिबात पटलेलं नाही. हा, अरे कोणत्या बापलेकात भांडणं होत नाहीत सांग की? घरोघरी मातीच्या चुली, सगळे बापलेक भांडतात. पण काय आहे, बाप मोठा म्हणल्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना. पण इथं तर उलटच आहे. आता हे बघ भावा, जे आहे ते आहे. मला वाटलं तुला सावध करावं म्हणून आलो. सावध करताय का भांडणं लावताय? आता वहिनी ह्याच्यात भांडणं लावायचं काय मला सांगा बरं. मी जरी सुजाला सांगितलं नसतं तरी तुम्ही सांगितलंच असतं की त्याला हे सगळं सरकारने केलंय म्हणून. तरी मला शंका होतीच. सुजय, पिऊ, घरातलं दुसरं कोणी ठरवलं जाऊ शकत नाही. खरंच कधी कधी तर मला वाटतं ना की तू सरकारला डांबून ठेवलं होतं ना, एकदम परफेक्ट केलं होतं बघ. अरे एवढ्या खालच्या पातळीला गेला बाप बघितलंच नाही मी अजून. बास झाला भाऊजी. काय चुकीचं बोलतोय तो? हा, अहो वहिनी, मी तुम्हाला खरंच लई मनापासून सांगतोय, जर सरकारलाच वाटत नाही ना की सुजा त्यांच्यासोबत नसावा, तर मग सुजानी तुमचा आरूचा विचार केलेला काय वाईट आहे? मला सांगा की सुजानं आत्ता जर त्यांच्याकडनं प्रॉपर्टी घेतली, त्याचा हक्क घेतला आणि तुमच्यासोबत राहिला तर चांगलंच आहे ना. हे बघा, आज सगळं चांगलं चाललंय म्हणून ठीक आहे, पण उद्या जर काय करता काय झालं तर ह्यो तुमची आरूची कशी काळजी घेणार आहे? आता हे बोलायची काही गरज होती का? अहो वहिनी, मी खरंच मनापासून बोलतोय. ते म्हणताना फक्त म्हणतेत की एकत्र घर एकत्र घर. अहो पण सुजावर काय अन्यायच होत आलाय. भाऊजी, तुम्ही उगाच त्याचे कान भरू नका. आणि त्याची ही अवस्था तुमच्यामुळे पण झाली हे विसरू नका. तुम्ही आधी इथून बाहेर वा बरं. काय चुकीचं बोललोय सुजा? नाही नाही, तूच सांग की काय चुकीचं बोललोय मी? अरे घरातल्यांना एक नाही आणि तुला काय वेगळा नाही, असंच होत आलंय. भाऊजी, बऱ्या बोला ना, आता इथून निघावर का तुम्ही? नाहीतर मी लगेच अर्जुन भाऊजींना फोन लावते. इथंच कुठेतरी असतील ते. जातो जातो, माझं काय तर. आणि हा, काय म्हणलात तुम्ही ते आता? अर्जुन भाऊजीला फोन करते. हे बघा वहिनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ना तुमच्या त्या हिरोला घाबरतो ना तुमच्या त्या हिरोईनला. काय आहे, सुजा माझा भाऊ आहे. सावत्र असला तरी माझा भाऊ आहे. त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं मला, म्हणून त्याला बोलायला आलो होतो. सुजा, मी काय बोललोय त्याच्यावर विचार कर. चला येतो वहिनी. सुजय, तू हे सगळं आता काही डोक्यात घेऊ नकोस. तू का बोलली नाहीस मला पिऊ? हा, आणि त्याला बाहेर काढून काय होणार आहे? काय चुकीचं बोलला तो? आता माझा बापच माझ्या जीवावर उठलाय. इकडं आणलं नसतं ना हॉस्पिटलला मला, तर काहीतरी झालंच असतं मला. असतं का नाही? आणि ती आई शेवटी त्यांनी कुणाची बाजू घेतली? सरकारांचीच, होय ना? एरविले पुळका येतो ना तिला. माझं पोरग म्हणून तुरुंगात भेटायला आली मला. आणि आता दोघात एकाला निवडायची वेळ आली तर तिने कुणाला निवडलं? सरकारांना. पोटचं पोरग मेलं तरी चालेल. सुजय, अरे असं काहीतरी नको बोलूस ना. येऊ, नुसतं बोललं म्हणून कस तरी होतं ना तुला? त्यांना करताना काहीच झालं नाही, काहीच झालं नाही त्यांना. सुजय, तू शांत हो आता. काय चुकीचं बोलतोय मी पिऊ? चुकीचं तर नाही बोलतेस. हा, आणि ती कलेक्टर कुठे आहे? त्या गावाचा पडलेला असतं ना तिला, होय ग? आता कुठे आहे ती? कुणाचं वाईट झालेलं खपत नाही ना तिला? मग आता का गप ती? अरे तिला याच्यातलं काहीच माहित नाहीये.
काय पिऊ तीन तो अर्जा खुळे नाही आहेत. तो अर्जा पोलीस आहे. ती किडनॅप झाली होती तेव्हा एका दिवसात शोधलं होतं ना तिला, होतं का नाही? मग आता एवढं कळा नका त्यांना होय. मग आता का कपे अर्जा नुसता म्हटला मला शोधलं पाहिजे शोधलं पाहिजे. शोधलं का त्यांनी? नाही शोधलं. सुजा मरतोय तर मरू दे तिकडं त्याला. अरे नको ना असं अभद्र बोलूस. नाही पिऊ आता गप बसणार नाही मी. आता जर मी गप बसलो ना तर हे सगळे मला मरायला सोडतील. मला बाकी काही नको. मला माझा हक्क पाहिजे बस आता. ए आवरा की बाया लवकर, इथे एवढी भूक लागली मला. वय भूक लागली ना मग स्वतःच्या हाताने घ्यायचं आणि खायचं. सर ताई जेवली ती मगाशी. पिऊ आता तब्येत ठीक आहे ना व सुजाची? बरी आहे, उद्या डिस्चार्ज देतील. हा बरं झालं. आता काही त्रास नाही ना हो त्याला? आता कसला त्रास म्हणताय त्याच्यावर ठरेल हे. म्हणजे काय ग पिऊ? म्हणजे पोटदुखीचा म्हणत असाल तर थांबलाय. पिऊ सारखं वरण भात खाऊन त्याच्या तोंडाची चव गेली असेल ना, म्हणून मी आज त्याच्या आवडीची भाजी केल्या, ती घेऊन जा. अप्पे घातलीच नव्हती भाजी? हा. पिऊ नीट परत एकदा बघ बर का बाया, नाही तर अजून त्याच्यात काहीतरी घातलेलं असायचं. हो मावशी, काय बोलताय तुम्ही? आता ग बाया मलाच म्हण काय बोलताय म्हणून. अरे इथं घरातच कुणीतरी त्या सुजाच्या जेवणात इश कालवलं होतं आणि म्हणून तो आजारी पडला होता, माहितीये का? बरं आता तो बरा व्हायला लागला मग परत आजारी पडायला नको ना, म्हणून म्हणलं मी पियूला, पिऊ बघा तेवढं बाया. काहीतरी बोलू नका उगाच. शिळं अन्न खाल्लं म्हणून त्रास झाला होता. राजा तू खरंच एवढा भाबडा आहेस का? तू बी सामील आहेस त्याच्यात? मावशी काय बोलताय तुम्ही? जेवणाच्या वेळेला रोज काहीतरी कुरापती काढल्याच पाहिजेत का तुम्हाला? मी काय कुरापती काढत नाही. हा हे बघा घरात काय चाललंय ते आधी. अहो मावशी पण सुजय भाऊजींनी सांगितलंय ना, त्यांनी काहीतरी शिळ खाल्लं म्हणून त्यांचं पोट दुखत होतं. पण तुम्ही काहीतरीच का बोलताय आता? काय बाया खरंच लई धन्य आहे तुमच्या सगळ्यांच्या. काय राजा तू पोलीस आहेस ना, आता कुठे गेली तुझी पोलिसी नजर? हा अरे जरा तू अंदाज लाव की कोणतरी शिळ खाऊन एवढ्या दिवस आजारी पडतं का? अरे त्याला मुद्दाम आजारी पाडलाय आणि ह्याच्यात ही सगळी सामील आहेत. मने घरात भांडणं लावल्याशिवाय तुझ्या घशातनं घास उतरत नाही ना व. पण ह्या पुढे कोणी काही बोलणार नाही. जे झालं ते झालं. का नाही बोलायचं? मावशी बरोबर बोलतायत. घरात सगळ्यांना वेगळा न्याय आणि सुजेला वेगळा न्याय असं का? आई हे चुकीचं आहे. खूप चुकीचं आहे. आता जो कोण चुकलाय ना घरामध्ये त्याला पण शिक्षा झाली पाहिजे. ताई अगं काय झालंय तुला? अप्पे तुला हे सगळं माहित होतं? काय माहिती होतं का? मी काय म्हणतेय, आता जेवताना नको हा विषय. हा आपण जेवायला बसूया बरं. चला मला आत्ताच बोलायचंय. मी तुला विचारलं तुला हे सगळं माहित होतं का? अरे काय चाललंय आम्हाला काय कळेल का? काय झालंय काय अपर्णा? बोल अप्पे. म्हणजे माहित होतं. बाकी सगळ्यांचं सोड ग, पण तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. पिऊताई मी फक्त घरच्यांचा विचार केला. घरच्यांचा? आजवर कायम तुझ्या पाठीशी उभी राहिलीये मी. का माहितीये? कारण तू खऱ्याच्या बाजूनी बोलतेस, तू तत्व सोडत नाहीस. मग आज कुठे गेली तुझी तत्व? सुजयची काय परिस्थिती घरात एका तरी माणसाला माहितीये? एका शब्दाने तरी मला कोणी विचारलं? सगळ्यांनी येऊन फक्त आपला स्वार्थ बघितला. अप्पे तू सुद्धा.
आव काय झालंय काय? मला कोणी सांगेल का? वहिनी काय आहे? पिऊ तू आई तुम्ही थांबा, मी बोलतीये. भाऊजी, सुजय तुम्हाला काय म्हणाला होता? शिळं अन्न खाऊन त्याचं पोट बिघडलं, पण ते खोटं आहे. सुजयच्या जेवणात कोणीतरी पावडर टाकली होती आणि त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. आता ग बया, कुणी घातली ग पावडर पिऊ? सरकारांनी. आणि हे आईंना आणि आप्पीला दोघींना पण माहित होतं. हे खरं आहे का? आई बोला की. आप्पे बोल. खरंय ते. का लपवलं माझ्यापासून? काके, कुणाला वाचवताय तुम्ही? हा, कुणाला वाचवताय? या माणसाला, ज्या माणसाने स्वतःच्या पोराला आजारी पाडलं त्याला. अरे दादा, काय करून बसलास तू हे? आणि या सगळ्यात आपण सुजयला वाईट ठरवतोय. आता खरंच त्याची काहीच चूक नव्हती. हा, त्याने जी चूक केली ना, त्या चुकीसाठी आपण त्याला ऑलरेडी तुरुंगात पाठवलं होतं. का करताय तुम्ही हे सगळं? सुजय दारू पिऊन आलेला दिसतो, सुजयने दंगा घातलेला दिसतो, पण त्या मागचं कारण कुणालाच नाही दिसत. मी फक्त या प्रयत्नात होते की आपल्या घरात आप्पे पिऊ वहिनींचं एकदम बरोबर आहे. अगं सरकारांना वाचून काय मिळणार आहे तुम्हाला? आधीच यांच्या कर्माची फळं भोगतंय घराक. हे खरंय अर्जुन. हो, तुम्ही सरकार तुमचं काय हो? हा, एक झालं की एक, एक झालं की एक चालूच आहे तुमचं. आणि रुक्मिणे, काय ग, तू माझ्या लेकाचं खानदान काढलं होतंस है ना? आता तुझं खानदान बघ काय चाललंय ते. बया, आम्ही काय बी केलं असेल, पण हे असलं काय केलं नाही. हा, कधी कुणाला इश बिश नाही खाऊ घातलं बर का. अगं, मी टीव्हीत बी असली थेर बघितली नाहीत की कुठल्या बापानं त्याच्या पोराला इश खाऊ घातलंय म्हणून. मावशी, तुम्ही जरा गप्प बसा. आणि कलेक्टर मॅडम, भया तुमच्या मोर तर धन्य आहे. हा, अहो, एवढंसं काय झालं तर एवढ्या दांगा करणाऱ्या तुम्ही, आणि तुम्ही गप्प बसल्या. तुम्ही लपवलं हे का? अर्जुन, आप्पे, मला ऐकायचंच नाही. मला तर असं वाटतंय ना, सुजयने यांना डांबून ठेवलं होतं ना, तेच बरं होतं. राजा, काय बोलतोस तू हे? नाही तर काय कदम मग. बघा ना तुम्ही. माझं चुकलंय, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यानं मला धमकावलं होतं. म्हणून तुम्ही त्याच्या जेवणात विष घातलं. हे बघ, सुजय भाऊजी पण चुकलेत आणि सरकार पण चुकलेत. आप्पे, अगं तू का त्यांची बाजू घेतीयस? तुला कळतंय का, घरात जे काय घडतंय त्याचं सगळ्याचं मूळ कारण फक्त सरकार आहे. मनी मावशीला त्यांनी घरात आणलंय. सुजयच्या जेवणामध्ये पावडर त्यांनी कालवलीये. पण आपण सगळेजण सुजयला गुन्हेगार ठरवून रिकामे का? तर तो नीट वागत नाही म्हणून. तसं बघायला गेलं तर घरात सध्या कुणीच नीट वागत नाहीये. प्रत्येक जण फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघतोय. हे बघा सरकार, तुम्ही एक का करताय मला नाही माहिती, मला इंटरेस्ट पण नाही ते ऐकून घेण्यात. पण पिऊ वहिनी म्हणतात ना, तेच खरंय. एक ना एक दिवस या घराचे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुकडे होणार आहेत. पण सगळे वेगवेगळेच जेवत जाऊ. काय होतं ना, एकत्र आलं ना की नुसती भांडणं होत आहेत. सर, मी आजपर्यंत गप्प बसले, पण आता नाही गप्प बसू शकत. कोण चूक कोण बरोबर काहीच कळेना मला या ठिकाणी. सरकार, अहो एकदा विचार करा तुम्ही. माझ्या सगळ्या चुका मला मान्य आहेत. वा वा,
अभिनंदन हा सगळ्यांचं. सरकारांनी चुका मान्य केल्यात. गोडधोड करा, सरकारांनी चुका मान्य केल्यात. अर्जा, सरकार फक्त चुका मान्य करून काही होणार नाही. त्या सुधारायच्या कशा ना हे सुद्धा बघा. अप्पे अर्जाला बोलव. मी बोलते बा. तुम्ही बसा जेवायला, मी नंतर जेवू घालते. मी आलेच. चला बाय, मला तर भूक लागली, आता मी जेवणार आहे. कोणी जेवा, नाही तर जेवू नका. हे विषय एकदाचा संपवला पाहिजे, नाही तर खरंच घराचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. या सरकार या. तेच म्हटलं, अजून कशा आला नाहीत तुम्ही? तुमच्या इतका नीच माणूस मी कधीच बघितला नाही, कधीच. अहो, तुम्ही माझ्या जेवणात विष घातलं आणि वरून माझी चौकशी करायला आलात का बघायला आलात मी अजून मेलो कसा नाही म्हणून? तुझ्या काय बोलतोयस? कसला विचार करतोयस? बस करा आता. हितनं पुढं कोंडून घातलं, डांबून घातलं, ही कॅसेट वाजवली ना तर बघा. तुझ्या बस. हा बस. आता मुद्द्याचं बोलू आपण. आता मला माझा वाटा पाहिजे, म्हणजे अर्धी प्रॉपर्टी मला द्यायची आणि मला परत घरात घ्यायचं. आणि जर उद्या हे घडलं नाही तर तुमचं सिक्रेट सगळ्यांना सांगणार. मला परत या विषयावर चर्चा नको. ठीक आहे, करतो तुला पाहिजे तसं, पण हा विषय पुन्हा घरात काढायचा नाही याची काळजी घ्यायची. तुम्ही प्रॉपर्टी दिली, मला परत घरात घेतलं की संपला विषय. हे? मग तुम्ही सगळी मरा नका तिकडं, मला नाही फरक पडत. एक दिवस नीट जाय ना या घरात, एक दिवस. सारखं काय ना काहीतरी आहेच. या अशा घरात वाढवणार आहे का आपण आपल्या बाळा? बाळ येईपर्यंत सगळं नीट होईल बघ. काही होणार नाही. उगाच भाबडी अशा बाळगू नकोस तू. अर्जुन खरंच सरकार त्यांचं सत्य सांगणार आहेत का तोपर्यंत? हो का नाही सांगा आपले मला. त्यांचं सत्य कळालं तर सगळंच कोलमडून पडेल. तू शांत बसलीस ना त्यातच आलं सगळं. मला तर वाटतंय आपण उगाच त्या मनी मावशीला दोष देतोय. या घराचं खरं नुकसान कोणी केलं असेल ना तर ते सरकारांनी केले. हो, पण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे ना आता. अजिबात नाही. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव असते ना तर आतापर्यंत गप्प बसलेच नसते. अर्जुन, तुला एक गोष्ट कळतेय का? तू थोडा विचार कर की. अरे ते सांगत नाहीत म्हणजे ती गोष्ट किती भयंकर असणार आहे. तुला माहिती का काय भयंकर आहे ते? मला कशी माहिती असेल अर्जुन? मग काय बोलते तू? दादाचं बाळ गेलं राव. अजून काय व्हायला पाहिजे? वहिनी बरोबरच बोलत होते. काकी खोटं वागली, काकी. अर्जुन, हे बघ, तूच अशी चिडचिड केली तर मी कोणाकडे बघायचं सांग बरं. तुझं काय ग? तू का त्यांची बाजू घेतेस? तुला पुळका आलाय का त्यांचा आता? तसं नाही, मी फक्त घर वाचवण्याचा प्रयत्न करते अर्जुन. तू वाचवण्याचा प्रयत्न करते, सांभाळलं जाते का घर पण? आपे, मला तुझ्यावर चिडचिड करायची नाही का? पण मला कळा ना काय करायचं त्यात. असं डोकंच चाला ना, माहिती का ग? खरंच शांत नसेल तर काय करायचं माणसाने? कोणाच्या तोंडाकडे बघायचं सांग ना. तू शांत उभं राहते. तिथून पुढे तू त्यांची बाजू घ्यायची नाही. आपे, माझ्याकडे पर्याय नाही आता अर्जुन. आपे काय म्हणतोय मी? नाही, मी नाही घेणार. अगं, सरकारने खरं खरं सांगितलं ना तर आपल्याला त्या मनी मावशीला घराच्या बाहेर हाकलता येईल. नाही तर आयुष्यभर त्या मनी मावशीला सहन करायला लागलं, आपल्याला सहन करावं लागेल. आणि असं झालं ना तर घरातला एक माणूस घरात राहणार नाही, सगळे घर सोडून निघून जाते. चालेल का तुला? नाही.
त्या सरकारनं म्हणा आम्ही सगळे मिळून तुमच्या पाया पडतो आता जे काय आहे ना ते सांगा आता. हो तू शांत हो बरं. ते सत्य लपवण्याच्या नादात अजून काय काय उद्योग करणार आहेत त्यांचं त्यांनाच माहिती.